तुम्हाला पैशांची आमिष पडली, अरे किती बंगले बांधणार, किती माड्या बांधणार, किती जमिनी घेणार, तर ती गोळी उलटी तुमच्या पार्श्वभागात कधी ना कधीतरी घुसणार आहे. हे खासदार जेव्हा कधी ह्या कडव्या शिवसैनिकांच्या हातात सापडतील. आणि एकाने तर बापाचा सौदा केला, कोणी साईबाबांच्या शपथा घेतल्या, कोणी आईबाबांच्या शपथा घेतल्या. पण असे रोडवर पण आहे ना यांना कोण ना कोण शेण टाकणार, यांच्यावर दगडफेक होणार यांच्यावर. ठीक आहे, त्यांचे दिवस आहेत. आज आमचा एक दिवस येईल ना त्यावेळेस बघा मग माझ्या. राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड होताना पाहायला मिळते. खरं तर ठाकरेंचे जे 6 खासदार आहेत ते आता शिंदेच्या सेनेमध्ये जाण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. दिल्लीमध्ये दाखल देखील झालेले आहेत. मात्र पुण्यामधील शिवसैनिकांना याबद्दल काय वाटतंय, खरं तर आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ताई, आज 6 खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झाले, जवळपास शिंदेच्या सेनेत जाण्याचं निश्चित देखील झालंय. याच्याकडे शिवसैनिक म्हणून तुम्ही कसं बघता? आज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांनाच ह्या बातम्या समजतायत की खासदार दिल्लीत झालेले आहेत, आलेले आहेत वगैरे. मात्र जे काही आज बातम्यांमध्ये फिरतंय की टायगर मिशन वगैरे, हे टायगर मिशन नाही आहे, हे मिशन गद्दार आहे. गद्दारांना सोबत घेऊन स्थापन केलेली ही सत्ता आहे आणि या सत्तेतले हे चेले आहेत. मुळातच असलं कुठलंही टायगर मिशन महाराष्ट्रात राबवलेलं जात नाहीये. खरं पाहायला गेलं तर ह्याच ओमराजे निंबाळकर, ज्यांना आम्ही वाघ समजत होतो, त्या वाघानंच आज बापाचा खून केलेला आहे, बापाशी गद्दारी केलेली आहे. जेव्हा ओमराजे निंबाळकर यांचे वडिलांचा खून झाला तेव्हा याच ओमराजे निंबाळकरांच्या पाठीवरती बाळासाहेब ठाकरे यांनी हात ठेवून त्यांना धीर दिला आणि त्यांना मोठं केलं. त्यांनी अशी प्रतारणा करावी, त्यांनी इतकी गद्दारी करावी, हे निदान ओमराजे निंबाळकरांकडनं तरी अपेक्षित नव्हतं. बाकीच्यांची तर व्यथाच वेगळी, म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं हे आता समजत नाहीये. कारण अशा पद्धतीनं तोडाफोडा राज्य करा, हे भारतीय जनता पार्टीने जो पायंडा आज महाराष्ट्रात देशात जो पाडलेला आहे त्याचं फळ भारतीय जनता पार्टीला सुद्धा भोगावं लागणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हे घाणेरडं राजकारण चालवलेलं आहे याची परिणिती कधी ना कधी तुम्हाला सुद्धा भोगावी लागणार आहे. जैसी करणी वैसी भरणी, कधी ना कधी तुमच्या पारड्यात सुद्धा हेच दुःख पडणार आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय कमी केलं या खासदारांना? तुम्हाला तिकीट दिलं, निधी दिला, कार्यकर्ते सोबत दिले, वाघासारखे सगळे लढले आणि तुम्हाला निवडून आणलं, तरी सुद्धा तुम्हाला खोक्यांचं आमिष पडलं, तुम्हाला पैशांची आमिष पडली. अरे किती बंगले बांधणार, किती माड्या बांधणार, किती जमिनी घेणार, काय करणार आहात करून करून, पण निष्ठा विकत घेऊ शकता का तुम्ही? आज या निष्ठेची यांनी पार विष्ठा करून टाकलेली आहे. निष्ठा या शब्दाला या लोकांनी कलंक लावलेला आहे. म्हणजे काय बोलावं, म्हणजे राग तरी कसा व्यक्त करावा, ही परिस्थिती आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती आहे. आम्ही पण 18 वर्ष पक्षाला दिलेली आहेत. आज आम्हाला काही नाही मिळालंय पक्षाकडनं, तरी पण आम्ही आहे तिथे स्थिर आहोत. लोकही आम्हाला विचारतात, काय दिलं तुम्हाला ठाकरेंनी, काय दिलं तुम्हाला ठाकरेंनी? अरे ठाकरेंनी काही नको देऊ देत, पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून आज आम्ही पक्षात आहोत आणि इथून पुढेही राहू. मात्र जर अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरे पक्षांचे नेते, आमदार, खासदार यांचा जर गेम करत असतील तर ती गोळी उलटी तुमच्या पार्श्वभागात कधी ना कधीतरी घुसणार आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणालात की ठाकरेंकडून आर्थिक निधी सुद्धा दिला जात होता. मात्र मगाशी जेव्हा असीम सरोदे म्हणाले की जे हे 6 खासदार आहेत त्यांच्यातील काही खासदार माझ्याशी बोललेत, ते म्हणालेत की आर्थिक कोंडी होती, आम्हाला निधी दिला जात नव्हता आणि जर तुम्ही सत्तेतल्या लोकांसोबत असाल तर तुमची कामं होतील, म्हणून त्यांना कुठेतरी हा निर्णय घ्यावा लागला. निवडणूक लढण्यासाठी निधी लागतो, त्या निधीबाबत मी बोलत होते. आणि आज त्यांना जायचंय म्हणून ते काहीही बोलू शकतात. आता बोलणाऱ्याच्या तोंडावर आपण हात लावू शकत नाही ना, मारणाऱ्याचा आपण हात धरू शकतो. आम्ही यांना उद्या खासदारांना ठोकलं ना ते काय करतील, आमचा हात धरतील. तोंड धरू शकतात का? नाही धरू शकत. त्यातलीच ही गत आहे. हे खासदार जेव्हा कधी ह्या कडव्या शिवसैनिकांच्या हातात सापडतील तेव्हा त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. कारण उद्धव ठाकरेंनी जेव्हा तुम्हाला बोलावलं होतं तेव्हा तुम्ही वेगवेगळी कारणं दिलीत, आईची, बापाची, मुलीची, सगळ्यांच्या खोट्या शपथा घेतल्यात आणि लाज नसल्यासारखे तुम्ही दिल्लीत पसार झालात. ही जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि शिवसैनिकांचा तळताट सुद्धा तुम्हाला लागणार. कारण ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांना त्यांचा खरा हा विश्वासघात आहे. दादा, तू मशाल चिन्ह लावले, मात्र आज तुमचे 6 खासदार आता धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहेत. धनुष्यबाण हे आमचाच आहे, तोही चोरलाय. आता हे नवीन आणून स्वतःचे आम्ही उद्धव साहेबांनी जी पोरं घडवली आहेत, ज्यांच्या ब्रँडवर, ठाकरे ब्रँडवर हे निवडून आलेले आहेत, ज्या मशालीवर हे निवडून आलेले आहेत, त्याचे चटके आता यांना निश्चित बसतील आणि हे शिवसैनिक देणार त्यांना. स्वतः घडवलेली आणि दुसऱ्याने घडवलेली पोरं कडेवर घेऊन फिरवण्याची भाजपची ही टोळी आहे.
ही दुसऱ्यांनी घडवलेली पोरं पळवूनच नेत असते. तर ही टोळी पळवण्याचं काम आणि सक्रिय झालेली ही त्यांची बाजारबुणगी आहे. आता या बाजारबुणग्यांना निश्चितच लक्षात येईल की या मशालीचे चटके कसे बसतील. आणि एकाने तर बापाचा सौदा केला, कोणी साईबाबांच्या शपथा घेतल्या, कोणी आईबाबांच्या शपथा घेतल्या. तर हे हिंदुत्व जोडणार आहेत का? हे कोणती निष्ठा टिकवणार आहेत? कोण स्वतःच्या बापाशी लॉयल नाही तर हे पक्षाशी काय लॉयल राहणार आहेत? तर ही निष्ठा म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसैनिक. जिथे ठाकरे तिथेच शिवसैनिक हे नक्कीच समीकरण आहे. त्यामुळं या सगळ्यांनाच याची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. काका, तुम्ही किती वर्ष झालं शिवसेनेमध्ये आहात आणि तुम्ही या खरं तर आजच्या या खासदार फुटीकडे म्हणजे या फुटीकडे कसं बघताय? वाईट वाटतं. तसं लहानपणा जसं कळतंय तसं शिवसैनिक काय, जसं कळतंय तसं शिवसैनिक काय. पण ही जे काय आता चाललेलं आहे ना ते खूप घाणेरडं चाललेलं आहे. टायगरचा अर्थ त्यांना जर का समजत असेल ना, टायगर म्हणजे काय काय, तर मग त्यांनी उपमा ही नाही द्यावी. टायगर ऑपरेशन, टायगर कसा असतो हे सांगायची जगाला गरज नाही. तुम्ही किती वर्ष झालं शिवसेनेत? मला जसं कळतंय तसं. आता माझा वय 56 नाही काय, म्हणजे आयुष्य कधी म्हणजे असं बघितलंच नाही की पक्षासाठी मी घर पण सोडलंय काय. घरात मला हाकलून पण दिलं होतं. मी 6 महिने कॉड बेसिसला राहिलेलो आहे काय पक्षासाठी काय. पण आता एवढं खरं तर यांना सगळ्यांना हे देऊन सुद्धा आज त्यांनी हा निर्णय. हा, आणि निधीचा तुम्ही विषय आता बोलला होता ना काय. मग ह्यांना निधी मिळत नाही असं यांचं म्हणणं होतं. मग हे निधी जर का मिळत नसेल तर हे एवढे मोठे कसे झाले ना. असं आणि देखील आता म्हणतात, सत्तेत जाऊन त्यांना निधी मिळणार नाही, मग काय होणार आहे? असं म्हणतात की उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते त्यामुळे सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला. कारण द्यायला काय, आता सगळ्यांनी तेच कारण दिले की उद्धव साहेब भेटत नाही काय. हा, त्याला कोण पुरावा आहे की साहेब भेटत नाहीये किंवा काय? हा, तुम्ही काही सांगताल उद्धव साहेब भेटत नाही काय. आतापर्यंत जेवढे आमदार गेले, जेवढे खासदार गेले, त्यांनी हेच कारण दिले, साहेब भेटत नाही. काय आजच्या या सगळ्या खासदारांच्या जाण्याकडे कसं बघताय आणि एक शिवसैनिक म्हणून ह्यांच्यावर कारवाई व्हावी असं वाटतंय का? ऐका ना, आता ह्यांच्यावर कारवाई कोण करणार? ह्यांनी काय केलं माहिती का, स्वतःचा बाप सोडला आणि एक चांगला करोडपती बाप पकडलाय आणि त्याला बाबा म्हणायला लागले. आता यांच्यावर काय कारवाई करणार? गरीब बाप काय कारवाई करणार हा मोठा प्रश्न आहे. पण त्या गरीब बापाने यांना एवढं काय काय दिलंय की ओमराजे निंबाळकर यातला एक, लोक का संतापले ओमराजेंवर की ओमराजे निंबाळकर जेव्हा अडचणीत काळात होते तेव्हा त्यांना 7 शिवसेनेने दिली. तसा तो माणूस काही शिवसैनिक नाही, त्यांचा खानदान शिवसैनिक नाही. ते पहिले काँग्रेसमध्ये होते, तिथून राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आले. तर शिवसेनेने परिवार म्हणून तुम्हाला सामावून घेतले. ही शिवसेनेचा एक पद्धत आहे, आलेल्या प्रत्येकाला सामावून घेते शिवसेना, आपलंसं करते. पण हे सोडून जाताना त्यांना हे कळत नाही, जेवढी माया आहे तेवढं शिवसैनिक भयानक सुद्धा आहे आणि त्याचं प्रत्यय त्यांना आता येईल. कारण मागच्या वेळेस जी गद्दारी झाली ना ती ठीक आहे, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गद्दारी झाली. उद्धव साहेबांनी शांततेमध्ये घ्यायला लावलं शिवसैनिकांना, त्याच्यातून धनुष्य गेला, सगळं गेलं. पण मशालीवर आता ह्यांना निवडून आणलं होतं उद्धव साहेबांनी. तुमच्या अटी रक्ताचं पाणी शिवसैनिकांनी पण केले, तिथल्या मतदारांनी केले, विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्हाला निवडून आणले किंवा तिथल्या त्या गद्दार गटाच्या विरोधात तुम्हाला निवडून आणले. एवढं करून सुद्धा जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला मतरूपी तर फटके बसणार. पण असे रोडवर पण आहे ना, यांना कोण ना कोण शेण टाकणार, यांच्यावर दगडफेक होणार, यांच्यावर 100% करणार आहे. त्यांच्या गावांमध्ये होतील बघा, हे 100% होणार. कारण लोकच चिडलेत ना. आणि नुसतं शिवसैनिक नाही चिडला, कॉमन मॅन पण चिडले नाही ना. तुम्हाला आज एवढं सगळं देऊन तुम्ही असं करू कसं शकता? आणि आईबाबाच्या शपथी घेता, कोण साईबाबांच्या शपथी घेता, हे काय प्रकार आहे? हे चुकीचं चाललेलं आहे, असं व्हायला नव्हतं पाहिजे. आणि याला प्रत्युत्तर शिवसैनिक जुन्या शिवसेनेच्या पद्धतीने नक्की या सगळ्यांना दिली. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे म्हणावं लागेल. हे बघा, ठाकरेंसाठी धक्का असणारच. कारण कसा की एवढं घडवलेलं एक मूल, घडवलेलं मोठं झालेलं मूल पळून जाते ना, आम्हाला त्रास होणारच ना शिवसेना म्हणून. पण माझं पण एक म्हणणं आहे आता नेत्यांना, या बाहेरच्यांना कडवर घेण्यापेक्षा कडवट शिवसैनिकांना मोठं करा. बाहेरनं आणायचे, इथं घडवायचे. खालचे कडवट शिवसैनिक त्यांना मोठं करतात. हे मोठे झाले, इंडियावरची फॉर्च्युनर झाली, फॉर्च्युनरचा अजून काही नवीन आले लँड क्रुझर की पळून जातात. असं नाही झालं पाहिजे. कडवट शिवसैनिकांना संधी दिली तर पक्षामध्ये तो टिकून राहील ना. 40-40 वर्ष आज जर हे काम करतात आहे, 40 वर्ष यांच्याकडे पक्षाने आता लक्ष देणं गरजेचं आहे ना, की एखादा मोठा फॉर्च्युनर घेऊन आला की त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे पण आता माझा एक शिवसैनिक म्हणून पक्षाला म्हणणं असं. आज एक त्यांचा दिवस आहे, आमचा येईल ना एक दिवस. हा,
काय ठीक आहे, त्यांचे दिवस आहेत आज, आमचा एक दिवस येईल ना त्यावेळेस बघा मग माझ्या. नक्कीच शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे की आज त्यांचा दिवस आहे, कधीतरी आमचाही दिवस येईल असा संताप आणि नाराजी जी आहेत या पुण्यातील शिवसैनिकांमध्ये दिसून येते. प्रियंका परदेशी, story.com पुणे.